असं ओपन करायचं म्हणजे हे टेबल ओपन होतं आणि बंद केलं की बंद होतं, त्याला ओपन सिस्टम दिलं आहे. पण जेव्हा हे ओपन करतो तिथे तुम्हाला ॲडजस्टमेंट दिलेले आहेत आणि हे तुम्हाला जाळी दिलेली आहे. आता आपण एक काम करायचं, जर आपण टेबल वर्किंग करतोय तर याच्यामध्ये ॲडजस्टेबल अँगल्स आहेत. पहिला अटॅचमेंट असतं लिहिण्यासाठी, वाचायला, ड्रॉइंग करायला, पेंटिंग, डिझायनिंग, फोटोग्राफी. हे बघा, ही जी कडी असते की नाही, ही कडी तुम्हाला स्लाईड होते, त्याच्यामुळे तुम्हाला जे अँगल्स आहेत ते ह्या कडीमुळे मिळतात. आता घरामध्ये पाहुणे वगैरे आलेत आणि आपल्याला टेबल जेवायचं असेल, आता हे झालं जेवणासाठी. अभ्यास करायला लॅपटॉपला 24 तास तुम्ही अभ्यास करू शकता, चहा कॉफी नाश्ता घेता येतो. ॲडजस्टेबल अँगल्स आहेत, त्यामुळे प्रत्येक अटॅचमेंट ॲडजस्टमेंट दिलेलं आहे. प्रत्येक डिग्रीप्रमाणे तुम्ही त्याला मागे पुढे करू शकता. आता आपण एक काम करूया, दोन्ही पाय बंद करायचे आणि ह्याला आतमधल्या साईडला ओपन करायचं. जुन्या काळामध्ये डेस्क नावाचा प्रकार होता. हा झाला डेस्क. गांधीजी, टिळक, त्यावेळेचे वकील. आणि आता जर तुम्ही कोर्टामध्ये गेला तर तुम्हाला वकील याच्यावरती असं उभं राहून त्याचं पुस्तक ठेवून तो बोलत असतो, कारण त्याला उभं राहून बोलावं लागतं. तर तेही काम ह्याच्यावरती होऊ शकतं. आता एक काम करूया, दोन्ही पाय बंद करूया आणि मेडिकली उपयोग करूया. तर काय करायचं, याला स्लाईड करायचं, ह्याच्यावरती डोकं किंवा पाय ठेवायचं की ह्याची वजन उचलण्याची कॅपॅसिटी 300 किलोची आहे आणि ह्याचं जे मटेरियल वापरलेलं आहे ते टोटली इम्पोर्टेड MDF बोर्ड आहे. हा वॉटरप्रूफ आणि हिटप्रूफ आहे, त्यामुळे तुटत नाही, खराब होत नाही. याची वजन उचलण्याची कॅपॅसिटी 300 किलोची आहे. फोल्ड केलं की एवढं छोटं फोल्ड की इझिली कॅरी करता येतं. शिक्षक, लेखक, आर्टिस्ट, इंजिनियर, आर्किटेक्चर, डॉक्टर आणि मेडिकल स्टुडंट सगळे